धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर गीत रजच्या गीतमंचाने आता आपल्यासमोर सादर केलं आहे. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आभार आणि अभिनंदन करणार आहोत. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मैत्रिणींनो, आपल्या पुढच्या सत्राला आपण लगेचच सुरुवात करीत आहोत. उजाडणारी प्रत्येक सकाळ आपल्याला काहीतरी नवे शिकवित असते. तो सर्वश्रेष्ठ ईश्वर आपल्यासाठी नवीन संदेश, नवा जोम, नवी शक्ती प्रत्येक सकाळी आणत असतो. आजसुद्धा आपण एका कर्तृत्ववान ताईला भेटणार आहोत. तिच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या सत्राला सुरुवात करणार आहोत. यापुढील सूत्रे मी माननीय डॉक्टर कांचनताईंकडे सुपूर्द करते. धन्यवाद मॅडम. आदरणीय गुरुजन आणि मैत्रिणींनो, विद्यार्थी एक महत्त्वाचा घटक. आजचा विद्यार्थी हा संपूर्ण जगाचा, देशाचा कणा आहे. मला असं वाटतं की हा विद्यार्थी एक कच्चा माल आहे, ज्याच्यावर प्रोसेसिंग करायचं काम हे शिक्षकांचं आणि पालकांचं आहे. ह्या कच्च्या मालावरती प्रोसेसिंग झाल्यानंतर फिनिश प्रोडक्ट बनवायची जबाबदारी पालक आणि शिक्षक दोघांवरती आहे. आणि त्याचं फलित म्हणजे आजचा हा विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवू लागला आहे. आजच्या या शुभदिनी एका वेगळ्याच विषयावर या करिअर फेअरच्या माध्यमाने आज आपण चर्चा करणार आहोत. सामान्य जीवन जगण्यासाठी आपल्याला माहिती आहे अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी तर लागतातच, पण त्याच्याबरोबर आजच्या काळाची गरज आहे ती म्हणजे शिक्षण आणि ज्ञान. शिक्षण, ज्ञान की जे आपण प्राप्त करतो, त्यात आपण आपला वेळ, आपले श्रम, आपली मेहनत इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यापासून मिळणारा डिव्हिडंड अर्थात मोबदला हा आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला मिळतच राहतो. शाळा, कॉलेज, अभ्यास यातून आपण जे जे काही मिळवतो, ज्ञान, धन, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक या सर्वांमुळे आपलं आयुष्य नक्कीच संपन्न होतं. धन हे कायमच चोरी जाण्याची शक्यता असते, म्हणून तुमच्या जवळच्या धनाचे रूपांतर जर तुम्ही ज्ञान वाढवण्यासाठी केलं तर ते ज्ञान कधीही चोरी जाऊ शकत नाही. समाजाची ही जागरूकता वाढवण्यासाठी महिला आणि मुलींना उच्च शिक्षित करणे ही काळाची गरज झाली आहे. नमस्कार, मी डॉक्टर कांचन मुकुंद सणानसे, आजची आणि या शाळेची माजी विद्यार्थिनी कांचन रमेश नवले. 1998 साली माझी 10वी झाली. 2003 साली मी BCom कंप्लीट केलं. 2005 साली MCom नेट GDCA झालं माझं. त्याच्यानंतर 2015 साली माझी PhD पुणे विद्यापीठामार्फत मला प्रदान करण्यात आली. आणि मी माझं हे सौभाग्य मानते की शाळेने मला इथे बोलवलं आणि ही संधी दिली. कधी सहज तर अगदी कठीण मार्गाने आपल्यातलेच मित्र मैत्रिणी सह अध्यायी जेव्हा उच्च पदावर पोहोचतात तेव्हा त्यांचे हे कार्य उच्च पदावर पोहोचणे आपल्यासाठी एक प्रगतीचा मार्ग तयार करून सोडतात. मग हा विशिष्ट टप्प्यावरती थांबून थोडासा विसावा घेऊन हा मार्ग आपल्याला बघायचा असतो आणि आपल्याबरोबरच हा मार्ग इतरांनाही आनंद देतो. कधी कधी या अशा मार्गावर येऊ नये तशी अनेक वळणं येतात. कधी अपयश असते, कधी हादरून सोडणारा आजार असतो. मात्र अशा वेळी पुन्हा एकदा आपण मिळवलेलं ज्ञान, आपण मिळवलेले मित्र, मैत्रिणी, नातेवाईक हेच आपले आधारस्तंभ होऊन आपली खचलेली मनं पुन्हा उभारी धरतात. कॅन्सरसारखा दुर्धर आजार हा पुष्कळसा आटोक्यात आला आहे, पण तसा पसरतही आहे. तर सजग राहून त्याला दूर सारता येणं आणि आल्यास त्याला सक्षमपणे तोंड देणं हे आपलं आजचं अवघड कार्य ठरलेलं आहे. यासाठी आज आपल्याकडे उपस्थित आहे आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी माननीय डॉक्टर उमाताई पटवर्धन भारतीय यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत व्हावं. माननीय डॉक्टर उमाताई पटवर्धन या मॅडम प्लीज. 1986 साली मॅडम 10वी पासआउट झालेल्या आहे. त्यांचं संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. थोडीशी उमाताईंची ओळख. उमाताई रेडिएशन मेडिसिन सेंटर विच इज नोन ॲज न्यूक्लिअर मेडिसिन सेंटर इथे गेली 25 वर्ष सायंटिफिक ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. अनेक संशोधने ताईने आणि तिच्या टीमने केलेलं आहे की जे मानवी आरोग्यासाठी संपदा म्हणून लाभलेली आहे. तर
गोळे मॅडम, ताईच्याच शिक्षिका गोळे मॅडम, मलाही त्यांनी शिकवलंय. मी त्यांना विनंती करते की ताईचं स्वागत गोळे मॅडमनी करावं. उमाताई सध्या जिथे काम करतात ते भाभा अणुसंशोधन केंद्र परळ इथे आहे. मुंबईवरनं उमाताई काल आल्या. आज तुमच्या भेटीसाठी सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक छोटंसं वृक्ष, छोटंसं झाड. धन्यवाद मॅडम. तर उमाताई, 88 साली तुझी 10वी झाली, 87ची बॅच. 87ची बॅच. हां. तर थोडंसं बालपण सांगशील का तुझं? अरे खूप छान. बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ना, तसं माझं बालपण गेलं. माझे बाबा MSCBत इंजिनियर होते, आई BA सायकॉलॉजी घेऊन झालेली, आणि आम्ही इंजिनियर होते ना, तर आम्ही एकलहरा कॉलनीत राहायचो. त्या कॉलनीमध्ये भरपूर धमाल होती. नाटकं, स्पर्धा, सगळे सण तिथेही खूप ॲक्टिव्हली चालायचं आणि आम्ही सगळ्यात सहभागी असायचो. आमची सगळ्यांची एक गँग होती जी आजही आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर आहोत आणि एकमेकांबरोबर त्याच जुन्या गप्पा चालतात. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्या रजबिटकोच्याच होतो, कोणीही दुसऱ्या शाळेचं नव्हतं. आणि मुलं पुरुष होते आमचे, त्यामुळे आमची एक मस्त टीम होती. आम्ही शाळेतही खूप उत्साहाने जायचो आणि ती घरीही खूप, म्हणजे त्या कॉलनीचं वातावरण फार सुरेख आम्ही एन्जॉय केलं. तिथे एक टेकडी होती, ती केची टेकडी चढायची सुट्टीच्या दिवसात, झाडं चढायची. आम्हाला स्कूल बसनी नेलं जायचं, त्या स्कूल बसमध्ये मस्ती व्हायची. प्लस कितीतरी आमची तेव्हा शारदा आणि गणेशोत्सव हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे व्हायचे. त्यात माझं कथाकथन असायचं, मग आम्ही आमची नाटकं बसवायचो. खूप मजेचे दिवस गेले. आणि खरंच सांगते ना, तेव्हा आम्हाला TVची गरजच भासली नाही. आणि आज आता मी मागे वळून पाहते तर वाटतं की अरे, तेव्हा मी पुष्कळ ॲक्टिव्हली एंगेज राहिले. मीच नाही, माझ्याबरोबरचे सगळे मित्रमैत्रिणीसुद्धा. तर कसं असतं ना, आपण या कार्यक्रमात भाग घेतो तर आपलं डोकं चालू राहतो. जेव्हा आपण खूप वेळ TV बघतो तेव्हा आपण फक्त तिकडे काय चाललंय तेवढंच बघत असतो. आपला मेंदू जरा झोपच घेतो त्यावेळेला. पण तसं झालं नाही. आणि म्हणून मला वाटतं की तो जो काळ गेला, आणि तसंच वातावरण शाळेतही होतं. शाळेतही वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या, परीक्षा असायच्या, आणि आम्ही सगळेजण त्यात सहभागी व्हायचो. गोळे मॅडम, अनिवर्त मॅडम, तारे मॅडम, अशा छान छान शिक्षिका आम्हाला लागल्या. त्या आम्हाला विषय पण खूप रंगवून शिकवायच्या. मराठी ही माझी आवडती भाषा होती. आणि त्यातल्या माझ्या लिखाणाचं, निबंधांचं इतकं कौतुक व्हायचं की मला खूप मोटिवेशन मिळायचे. अरे, म्हणजे मी अजून लिहिलं पाहिजे. तशी शास्त्राची, गणिताची गोडी मला या शाळेतच लागली. प्रयोगशाळा होती, वेगळ्या नाटकाच्या स्पर्धात आम्ही भाग घ्यायचो, त्यातही मजेचे प्रसंग यायचे. आणि या सगळ्यातून ना एक प्रकारे थोडा सभाधीटपणा येत गेला. हे सगळं खरंच सांगते, त्या वयात ना आपल्याला तितकं कळत नाही. आपण करत असतो, आपल्याला मजा येत असते. पण आज मी मोठी झाले, मला वेगळ्या कॉन्फरन्समध्ये काय प्रेझेंट करायला लागतं. आमच्या सेंटरमध्ये असे वीकली क्लब्स असतात, त्याच्यात म्हणजे एक रिसर्च पेपर प्रेझेंट करायचा असतो. कोणीही तुमच्यासमोर असू शकतो, काहीही प्रश्न विचारू शकतात. पण त्या सगळ्याला तोंड द्यायची एक मानसिक तयारी, बैठक मला वाटतं शाळेपासूनच मिळाली. बरोबर आहे. शाळा ही आधारस्तंभच आहे, पायवाटच आहे. फक्त आजच्या विद्यार्थ्याला गरज आहे ती शाळेवरती आणि गुरूंवरती विश्वास ठेवण्याची. अगदी बरोबर आहे. तर तुझं बालपण बघायचं, ताईचं बालपण थोडंसं? अरे मलाही बघू द्या. अरे बापरे, कुठले थोडं स्लो जाईल का? तुम्ही पण अशाच होत्या का थोड्याशा? हो ना? ह्याच्यापेक्षा जास्त छान स्मार्ट असणार ना तुम्ही, मला माहिती आहे. जुन्या आठवणी, जुने फोटो नक्कीच आपल्याला ताजेतवानं करतं. इथे बक्षीस मिळालंय तुम्हाला? कधी बक्षीस? बरं, अरे वा, शाबाश. ताई, हे कशाचं बक्षीस आहे? हे ते आठवतंय? त्या वर्षी मी सगळ्या 3 ते 4 स्पर्धांमध्ये मला बक्षिसं मिळाली होती आणि वर्गातही पहिले आले होते. त्यामुळे उत्तम विद्यार्थिनी असं काहीतरी एक म्हणून माझं सिलेक्शन झालं. तर माझ्या मते ते हेच बक्षीस आहे. म्हणजे तू सगळ्या स्पर्धेत भाग घ्यायची? अगदी. बरं, आवडायचं मला. आवडीने. नेक्स्ट प्लीज. इथेही बक्षीस आहे. अरे बापरे. पुढे इथेही बक्षीस आहे. हे आमचं नाटक होतं. मला थोडा वेश तसाच दिसतोय. हो, नाटकातलाच ड्रेस आहे तो. बरं. मी, माझी मैत्रीण विनया, शिल्पा, तारे, आम्ही सगळ्या जणी अजूनही एकमेकींशी त्या विषयांवर गप्पा मारतो. हा नाटकाचा प्रयोगच आहे का? हो. अच्छा, तू मागची दिसते. मी मागची आणि ही नाखरे. डॉक्टर म्हणून नाटक होतं. मला वाटतं हिरे मॅडमनी, डमरे मॅडमनी ते बसवलं होतं. तेव्हा डॉक्टर बापट म्हणून होते, त्यांचं पण दिग्दर्शन दोघांच्या दिग्दर्शनात होतं. आणि खूप आपल्या इकडेच प्रयोग झालेला आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला होता. आम्ही पण
म्हणजे भरपूर नाटकात धावपळ केलं होती. डॉक्टर आणि खरंच डॉक्टर खरंच झालं. डॉक्टर बघा हो कसं की नाही? असतं. स्वप्न असं बघा की त्याच्या मागे पळायचं आणि ते हस्तगत केल्याशिवाय झोपायचं नाही, अशी स्वप्न बघा. नेक्स्ट प्लीज. अरे वा, इथे साडी घातली आहे, इथे पण हो. बक्षीस दिसतंय. तिकडे त्यावेळेस ना शाळेनी त्या कार्यक्रमाला एक अनोखा हे केला होता, टी व्ही तयार केला होता. तेव्हा टी व्ही नवा होता ना, तर आम्हाला टी व्ही स्क्रीन समोर आम्ही 2 संवादिका होतो. तर त्या वेशातच मी बक्षीस घ्यायला गेलेली आहे. त्या वर्षी कदाचित कथाकथनात असायची मी, त्याचंच असेल, अरे वा. पण वेश तोच आहे. नेक्स्ट प्लीज. अच्छा बापरे, हे थोडंसं सिरियस वाटतंय ना, काहीतरी प्रयोग चालू आहे. काय आहे नेमकं हे? हे हा स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मी जॉईन झाले तेव्हा माझं ना विकारांवर एन्झाईम्सवर काम असायचं. तर त्याची बरीचशी रिडिंग मला इथे घ्यावी लागायची. माझ्या रूममध्येच ते इन्स्ट्रुमेंट ठेवलेलं होतं. तर आम्ही सगळे सहकारी असेच एकमेकांचे फोटो घेत असताना आणि कुठल्या तरी प्रदर्शन एक ॲक्टिव्हिटी होती, त्याच्यात प्रत्येकाचे फोटो लावायचे होते. त्यावेळेला घेतला गेलेला हा फोटो आहे. नेक्स्ट प्लीज. अच्छा, थोडासा विरंगुळा हां, हवाच असतो, पण थोडासा बरं, थोडासा अगदी बोल्ड इटॅलिक अवतरण चिन्ह किती काय टाकता येईल ते टाका. पुढे प्लीज. अच्छा, ही सिन्सिअर एकदम आपली ताई तशी आपल्या समोर आहे. हो. बरं, तुझं कार्याचं स्वरूप नेमकं काय आहे कळेल बरं, का? मी आज तू सांगते. नेमकं काय करते की माझ्या मैत्रिणींना, माझ्या या छोट्याशा मैत्रिणींना समजेल? सांगते. पहिल्यांदा सांगते, मी रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये काम करते. म्हणजे कुठे काम करते? ते एक न्यूक्लिअर मेडिसिन सेंटर आहे. पण न्यूक्लिअर मेडिसिन म्हणजे काय, वेगळं काय त्याच्यात? तर त्याच्यात ना आम्ही किरणोत्सारी समस्थानिकं ही तुम्ही शिकणार, मला वाटतं 9वी 10वीला हा धडा आहे आपल्याला. तर त्याचा उपयोग आम्ही करतो, त्याला म्हणतात रेडिओ आयसोटोप्स. आता रेडिएशनचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा ना कळत न कळत संहाराची इमेज आपल्यासमोर असते. रेडिएशन म्हणजे अणुबॉम्ब, रेडिएशन म्हणजे त्याचं एक्सपोजर आणि वाईट हे घडून गेलेलं आहे. हिरोशिमा नागासाकी सगळ्या जगांनी पाहिलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की अणूचा उपयोग हा फक्त संहारक असतो. अरे त्याचे कितीतरी फायदे आहेत, कितीतरी मानवाला उपयोगी अशा गोष्टी त्यांनी करू शकतो. आणि त्याचा परिपाक म्हणून ते होमी भाभांचं स्वप्न होतं की अणुऊर्जेचा मानवाच्या विकासासाठी आणि शांततेसाठी उपयोग. आणि त्याचंच परिपाक म्हणून हे आमचं सेंटर आहे न्यूक्लिअर मेडिसिन सेंटर, जिथे आम्ही वेगवेगळे रेडिओ आयसोटोप्स हे विविध रोगांच्या आणि मुख्यत्वे करून कॅन्सरच्या डायग्नोसिससाठी आणि थेरपीसाठी वापरतो. तर मग आता तिथे काम करताना आम्हाला रुग्णसेवाही द्यावी लागते, कारण का हे जे रेडिओ आयसोटोप्स आहे हे आम्ही रुग्णसेवेसाठी वापरतो. अच्छा. आणि त्याच्या संबंधित जे काही संशोधन आहे ते संशोधन आम्ही करत असतो. मग तुमची ताई तिकडे नक्की काय करत होती? तर मी सांगते की या सेंटरमध्ये मी माझी MSc आणि PhD दोन्ही केले. सगळ्यात माझं पहिलं काम होतं ना ते होतं कॅल्शियमच्या गोळ्यांची बायो अवेलेबिलिटी बघायची. म्हणजे काय, जे आपण कॅल्शियम खातो पण ते शरीरात किती जातं ते शोधायला ना एक टेस्ट ट्यूबची सिस्टम असते. पण आम्ही काय केलं, आम्ही त्याला प्रथम इन व्हायवो म्हणजे प्राण्यांमध्ये टेस्टिंगची सिस्टीम आम्ही ओके, डेव्हलप प्राणी. केली. ते माझं पहिलं काम. त्यानंतरचं जे काम होतं ते आमचं सेंटर हे थायरॉईडच्या आजारांवरचं प्रमुख सेंटर आहे. म्हणजे थायरॉईडचा कॅन्सर आणि इतर आजार याच्यावर आम्ही निदान करतो आणि उपचारही करतो. तर त्या संदर्भात आणि नॅचरल एक्स्ट्रॅक्ट्स म्हणजे आपले रोजचे जे इवन स्पायसेस जे असतात त्याचा उपयोग आणि ही ग्रंथी याचा संबंध शोधायचा आम्ही एक प्रयोग केला होता. त्यात आम्ही काय केलं, आम्ही ॲनिमल मॉडेल्सवर खूप काम केलं आहे. म्हणजे उंदीर वेगवेगळ्या प्रकारचे विस्टार रॅट्स असतात, माईस असतात, त्याची आम्ही मॉडेल्स डेव्हलप केली. आणि हायपोथायरॉइडिझम नावाचा जो आजार असतो त्याच्यावर चक्क आम्ही काय वापरलं असेल, टर्मरिक एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, हळदीचा अर्क, विटॅमिन C, विटॅमिन E हे त्या प्राण्यांना खाऊ घातलं आणि आम्हाला खूप चांगलं फाइंडिंग मिळालं Result कांचन मिळाला. की त्यांचा गॉयटर जो झालेला होता ना त्यांना तो चक्क कंट्रोलमध्ये आला. अच्छा. तर मला काय जाणवलं की आपल्या भारतीय जेवणामध्ये बघा हे सगळे पदार्थ असतात आणि हे सगळे म्हणजे एका अर्थाने आपण पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या रोगांपासून दूर करणारे हे पदार्थ आहेत. त्यामुळे ते आपल्या आहारात कांचन असले प्रामुख्याने पाहिजे. असायला पाहिजेत की नाही? बरोबर आहे. म्हणजे म्हणजे आता पिझ्झा, आपण बर्गर पिझ्झा बर्गर सगळं खातो, थोडं दूर खावं. राहिलं पाहिजे. नाही म्हणत नाही, पण त्याची जागा मूळ जेवणाने कधीच घेतली नाही पाहिजे. आणि त्याचं फार मोठं महत्त्व आहे. आणि त्यानंतर त्या दृष्टीने मी वाचन झालं, लिटरेचर वाचलं तर पाहिलं अरे जगात सगळीकडे आज हे चाललं आहे. नॅचरल आपल्या जेवणातले पदार्थ, आपल्या वनस्पतींचे अर्क आणि औषधी वनस्पती याचा आपल्या जीवनात किती मोठा उपयोग आहे हे मला ते वाचन करताना कळलं.
आणि त्या काळात इथं लिहिल्याप्रमाणे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि तुळशीचा एक्स्ट्रॅक्ट याचा मी उपयोग केला. तुळशीच्या एक्स्ट्रॅक्टवर तर कांचन माझं खूप चांगलं काम झालं, कारण नंतरचा जो माझा PhDचा प्रबंध होता ना, तो रेडिएशनचा जो आम्ही थेरपीसाठी वापरतो तरी ते रेडिएशन असतं. आणि आमच्याकडच्या रेडिएशन म्हणजे कसं सांगू का, एक्सरे वगैरे बाहेरून येतो की नाही, पण हे कसं असतं, हे तुम्ही शरीरात घेता, ते अक्षरशः द्रवासारखं प्यावं लागतं. त्या आयसोटोपचं नाव आहे रेडिओ आयोडीन. आता काही जरी तरी ते शरीराच्या आत गेलं म्हणजे शरीराला तुम्हाला थोडं तरी रेडिएशन मिळालंच. मग सतत अर्थात तो डोस असा ठेवलेला असतो ना की तुम्हाला विशेष त्रास होणार नाही, तरीही तुमच्या ऑर्गनवर काही परिणाम होतोय का, आणि जर झाल्यास त्याचं निवारण कसं करायचं, या पद्धतीचा माझा प्रबंध होता. आणि त्यात आम्ही तुळशीचा एक्स्ट्रॅक्ट वापरला. त्या काळात उमादेवी नावाच्या एक शास्त्रज्ञ होत्या, त्यांनी तुळशी एक्स्ट्रॅक्ट आणि बाहेरचं म्हणजे एक्सरेचं त्याच्यावर बरंच काम केलं होतं. तर मग माझ्या ज्या त्यावेळच्या को गाईड होत्या डॉक्टर लेबाना जोसेफ, त्या म्हणाल्या, उमा आता आपण याच्यावर काम करू आपल्या सेंटरमध्ये जिथं आपण आत रेडिएशन घेतो, बघूया त्यांनी काय होतं का. आणि आम्हाला अतिशय चांगला एक परिणाम बघायला मिळाला. आम्ही रेडिओआयोडीन पेशंटना देतो कारण द्यावंच लागतं. थायरॉइड या ग्रंथीचा जो कॅन्सर असतो ना, त्याच्यासाठी ऑपरेशन केलं जातं आणि त्यानंतर रेडिएशन देणं हे मस्ट असतं. त्याचा एक छोटा साईड इफेक्ट म्हणजे दिसायला ना छोटा दिसतो की तुमच्या सलायवरी ग्लँड्स, इथे चित्र दाखवलंय बघा, एक पॅरोटिड नावाची या बाजूला असते, एक जिभेखाली असते आणि एक जॉ त्रिकोणी तिथे असते, ती न सुजते आणि काही पेशंटमध्ये ती कोरडी पडते आणि त्यानंतरच्या आयुष्यात त्यांचा सलायवेशन होत नाही, लाळ ग्रंथीतून लाळ पुरेशी निर्माण होत नाही. मग काय होतं, पचनक्रिया तुमची कमी होते, खायला त्रास होतो. आणि जेव्हा आम्ही या संदर्भात तुळशी एक्स्ट्रॅक्टचा प्रयोग सुरू केला, माझ्या प्रबंधात मला प्रथम कळलं की अरे ह्यानी हे डॅमेज कमी होतंय. मग प्रबंध संपला, पण तो विषय नाही संपला, तो आम्ही पुढे एक्सप्लोअर केला. प्रॅक्टिकल मग बरं का कांचन, आम्ही त्याच्यात माईस आणि ससे ह्याच्यावर प्रयोग केला आणि त्याचे आम्हाला अतिशय उत्तम रिझल्ट्स मिळाले की तुमचं जे सलायवरी ग्लँडचं डॅमेज आहे, त्याला लाळ ग्रंथीला जे डॅमेज झालं आहे, ज्या सशांना किंवा उंदरांना आम्ही हा तुळशीचा रस त्यांच्यामध्ये ते जवळजवळ नॉर्मलसारखे त्यांचं स्ट्रक्चर होतं, आम्ही ते ग्रंथी काढतो, त्याचे स्लाईस घेतो आणि हिस्टोपॅथॉलॉजी बघतो, त्यात त्यांच्या सेल्स आणि नॉर्मल सेल्स सारख्या दिसल्या, पण ज्यांना नुसतं रेडिएशन होतं ना त्यांच्या वेगळ्या होत्या. तर मला आपल्या दारातल्या तुळशीचं महत्त्व खरं सांगू का कांचन, त्या दिवशी मला नव्याने कळलं. आणि मला फार समाधान वाटलं की अरे हे जर पुढे आलं तर आम्ही आमच्या पेशंट्सना एक रिलीफ देऊ शकतो. आणि खरं सांगू का, याच्यासारखं मोठं समाधान कुठलंही नाही. आता आपले डॉक्टर राजू पाठक त्यांनी त्यांचं सांगितलं, जेव्हा त्यांनी वेगवेगळ्या कलागुण केलेत, पण जेव्हा तुम्ही एक पेशंट बरा करता ते एक समाधान असतं ना, ते वेगळंच असतं. अरे माझं काम मी बघतीये की यांना त्याचा उपयोग होणार आहे, फार फार मोठं समाधान होतं कांचन. गुड. आणि नंतर खालची जी चित्र आहेत बघा, ही कसली आहेत, ते ही आहे लिम्फोसाईट, आपली एक पांढरी पेशी आहे. आता सध्या मी काय करते तर रेडिएशनचंच काम आम्ही पुढं चालू ठेवलं आहे. आता सध्या तुम्ही बघताय की न्यूक्लिअर वॉर त्याचे वारे काही काळ वाहू लागले होते. बरेच जण हमरीतुमरीवर जातात देश आणि म्हणतात आता आम्ही न्यूक्लिअर बॉम्ब फोडू, असं करू. परत या पॉवर प्लांट्सचे ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. तर कधी कधी ते मोजायची साधनं तुम्हाला मिळतात. मध्ये एक दिल्लीला एक असा इन्सिडेंट झाला होता की त्या माणसाला माहीत नव्हतं त्याला रेडिएशन एक्सपोजर मिळालं आहे, कारण का त्यांनी कचऱ्यातून काहीतरी उचलून आणलं होतं आणि त्यातून किरणोत्सार होतो याचं त्याला ज्ञानच नव्हतं. मग अशा वेळेला तुम्हाला कसं कळणार, तर त्यावेळेला एक तंत्र असतं की तुमच्या शरीरातलं रक्त काढून घेतात आणि त्यातला DNA बघतात. त्यात जर तुम्हाला डॅमेज मिळाला आणि एक विशिष्ट प्रकारचा डॅमेज आहे, तो बघा इथे दाखवला आहे, एक असं दोरा दिसतोय आणि 2 गोळे, ते सेंट्रोमियर्स आहेत. तसं जर तुमच्या रक्तात आढळलं तर तुम्हाला झालेला प्रॉब्लेम हा रेडिएशनचा आहे हे एस्टॅब्लिश होतं. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला 2 पेशी दिसत आहेत सगळ्यात शेवटी, त्याला एक छोटासा गोळा आला आहे कुंकवासारखा, त्याला आम्ही म्हणतो मायक्रोन्यूक्लिया. तो काय असतो, DNAचा तुकडा असतो. कसा पडतो तो तुकडा, जर तुम्ही रेडिएशन पोटात घेतलं किंवा बाहेरूनही घेतलं तरी आणि तुमचं ब्लड काढण्यात आलं तर ते तुकडे तुम्हाला, त्याची एक प्रोसेस असते, ती प्रोसेसिंग केल्यावर जेव्हा आम्ही स्लाईडवर घेतो ना कांचन, तर ते तुकडे आम्हाला दिसतात, आम्ही ते मोजतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी ही तुम्हाला दिलेल्या रेडिएशनशी जुळते. म्हणजे अरे ते तुकडे पाहून तुम्ही ठरवू शकता की या माणसाला किती रेडिएशन मिळालं असेल. नॉर्मली आमच्याकडे रेडिएशन कसं मोजतात, तर एक डोसीमीटर नावाचं एक यंत्र असतं, ते तुमच्या शरीरावरून फिरवतात. त्यांनी काय समजतं,
बाहेरून तुम्हाला किती डोस मिळाला आहे. पण अजून एक गोष्ट असते बरं का मुलींनो, बाहेरून मिळालेला डोस किंवा आतून मिळालेला डोस प्रत्येक शरीर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिकार करत असतं. बरोबर. कुणाचं रेझिस्टंट असतं, कुणाचं सेन्सिटिव्ह असतं. मग त्याप्रमाणे बायोलॉजिकली त्याला किती डोस मिळाला आहे. भले बाहेरून आम्ही म्हणतो की 1 ग्रेचं एक्सपोजर आहे, पण त्याच्या शरीराला किती झालं आहे. कोणाला जास्त असतं, कोणाला कमी असतं. मग आता ही पद्धत जगामध्ये रेडिएशन मॉनिटरिंगसाठी वापरायचं चालू आहे. तर माझं सध्याचं काम याच्यावर आहे. या कार्यक्षेत्रात आता मी पुढे काम करते आहे. अरे वा, समाजासाठी, रुग्णांसाठी नक्कीच हे मोठं कार्य आहे. निश्चित. मला असं वाटतं की जसं बाबा आमटेंनी महारोगी बघितला आणि त्यांच्या मनामध्ये एक स्थान जागृतलं की मी ह्या महारोगींसाठी काहीतरी करावं. तो त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. तर नेमकं तू या कार्यामध्ये कशी टर्न झाली, कसा टर्निंग पॉईंट होता तुझा? खूप छान प्रश्न विचारलास कांचन, कारण का हा अनुभव मला यांच्याबरोबर शेअर केलाच पाहिजे. नक्कीच. कारण सांगू का, हा चक्क योगायोग होता. मग अशी दाबके सर आणि पाठक सर म्हणाले ना, त्याप्रमाणे करिअर अवेअरनेस हा आमच्या पिढीचा वेगळा होता. त्यात आम्हाला इतके ऑप्शन्स पण माहीत नव्हते, इंटरनेट नव्हतं आणि जगात काय चालले याची पूर्णपणे काही कल्पना नसायची. मला 10वीत चांगले मार्क पडले, सायन्स घेतलं. 12वीलाही चांगले पडले, BAMS करू शकत होते, पण का कोंडाने मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी मायक्रोबायोलॉजी घेतलं. झालं, आता त्यातही चांगलं चाललं होतं. 3rd इयर आलं, पास झाले, पण काय गडबड, त्यावर्षी मार्क चांगले नाही पडले मला. मी एवढी दुःखी झाले. माझं स्वप्न होतं मला MSc करायचं आहे, मी प्राध्यापिका होणार. ही कांचनताई बसली आहे ना, तसं प्राध्यापिका मला व्हायचं होतं. आणि त्याच वेळेस माझ्या वडिलांची बदली मुंबईला झाली. बरं, तेव्हा फॉर्म्स ऑनलाईन नसायचे, कुठे कुठे जाऊन आणावे लागायचे. तर त्यातले काही मिळाले, काही नाही घेतले. मुंबईला गेले तर त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही पुण्याच्या, तुमची लिस्ट वेगळी लागणार. मला फार वाईट वाटलं. काय आपण घोडचूक करून बसलो, सगळं चांगलं आणि आता आपलं काय काय करायचं. मग काय, तेव्हा कॉम्प्युटरचं युग होतं, ते घ्यायचं का विचार मनात आला. पण तेव्हा काय झालं ना, एक ॲडव्हर्टाईज मी पेपरात वाचली बरं का कांचन. वाचली बरं? हां, वाचली, बोल इटॅलिक. बरं, हो वाचन वाचली. खूप महत्वाचं आहे. आणि वाचनाची मात्र मला भरपूर आवड होती. माझी आई त्याला कारणीभूत आहे आणि आपली शाळा. सगळ्या स्पर्धांमध्ये आम्हाला स्वतः तयार करायचं, तर वाचन करावं लागायचं. तर हे झालं विषयांतर. आणि ती होती सायंटिफिक असिस्टंटची ॲडव्हर्टाईज, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमधली. मग काय, मला वाटलं हे काहीतरी वेगळं आणि हे मी करणार. चौकशी केली तेव्हा मला कळलं की हे साधं नाही आहे, यातून ही असिस्टंटची जागा आहे, ऑफिसरची नाही आहे, तुला खूप कष्ट आहेत. मग काय करायचं म्हटलं, इंटरव्ह्यू देऊन बघू, नंतर बघता येईल. 17-18 लोकांनी माझा फरड्या इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू घेतला. पण मी खरंच सांगते, मी मराठी माध्यमाचे होते, पण काही प्रॉब्लेम नाही आला. मी व्यवस्थित फेस करू शकले, कारण का मला स्टेज कसं फेस करायचं माहीत होतं. म्हणजे मराठी हां. माध्यमाचा काही त्रास नाही? अजिबात नाही, कसलाही त्रास जाणवला नाही. तुम्ही काही थोड्या एक्सपोजरने सगळं हँडल करू शकता, हे मला कळलं. आणि सिलेक्शन झालं, मी खूप खुश झाले. मग नंतर माझं काम सुरू झालं आणि तिथेच मी सांगते, त्याच सेंटरमध्ये माझी MSc झाली. मी एक विचारलं होतं की तिकडं पुढचं शिक्षण होणार का, मला होकार मिळाला. पहिला MSc तिकडेच झाली रिसर्चनी. त्यावेळेला माझा पहिला प्रबंध लिहिला गेला आणि कालांतराने नॅचरल एक्स्ट्रॅक्ट्स आणि रेडिएशन याच्यावर मी PhD ही संपवली. आणि आज मी मागे वळून बघते ना, जिद्द ठेवल्यामुळे, जिद्द. आणि एक सांगते का, परिश्रम केल्यामुळे. प्रबंध लिहिणं अजिबात सोपं नाहीये. ताईला माहित आहे, ताईनी पण लिहिलेला आहे प्रबंध. 400-500 पानांचा प्रबंध प्रत्येक ओळीला का लिहायचं असतं. हो. आणि एक सांगू का, मी तेव्हा विचार करते की तेव्हा ना मला खूप दुःख झालं होतं. काय आपल्याला MSc नाही मिळत आहे, आपल्याला असं झालं. पण देवाने माझ्यासाठी ना दुसरा दरवाजा उघडला होता. तर मला तुम्हाला अगदी मनापासून सांगायचं आहे, तुम्हीही मोठ्या होत आहे, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार. पण आपल्याला सांगता येत नाही आयुष्यावर कुठल्या वळणावर कुठली अडचण बसली, कुठलं अपयश आहे. पण कधीच ना तुम्ही प्रयत्न सोडू नका. त्यावेळेला खचल्यासारखं होतं, पण विश्वास ठेवा, तुम्ही प्रयत्न करत राहिलात, चालत राहिलात, तर तुम्हाला तुमची वाट ही सापडतेच. निराशा ही क्षणिक असू शकते, पण प्रयत्न तिच्यावर नेहमीच मात करतो. आणि हे मी स्वतः अनुभवलं आहे. म्हणून खास करून मी कांचनताईचे आभार मानते की तू हा मला प्रश्न विचारलास. आणि मला हे मनापासून सांगायचं आहे, जरूर पुढे जा. आयुष्यात जर तुम्ही काहीतरी चॅलेंजिंग करणार, तर अपयशाचा सामना हा पहिला करायचा असतो. ते क्रॉस केल्याशिवाय तुम्हाला यश नाही मिळत. त्यामुळे त्याला घाबरायचं नाही. ते मिळालं म्हणून निराश नाही व्हायचं. त्यातूनही मार्ग असतोच असतो. हे
मला अगदी मनापासून तुम्हाला स्वतःचा सांगायचं. मार्ग स्वतःला शोधायचा असतो आणि तो स्वतःवरती मिळतो. विश्वास स्वतःलाच ठेवायचा असतो. हे खूप महत्त्वाचं आहे. बरं ताई, ह्या कार्यात काम करताना एक स्त्री म्हणून काही अडचण आली का, काही प्रॉब्लेम आला का? कारण आपण बघतो आज नको ती कामं गोष्टी जगात समाजात होत आहे, तर असं काही आहे का की स्त्री म्हणून मला ही अडचण आली, हा प्रॉब्लेम आला? खरं सांगू तसं म्हटलं तर आमच्या सेंटरमध्ये मॅक्झिमम स्त्रियाच काम करतात. म्हणजे साधारण एक 10 वर्षापूर्वी साप्ताहिक सकाळने आमच्या सेंटरवर एक फीचर केलं होतं. का? कारण 10 ते 12 स्त्रिया सायंटिफिक क्षेत्रात तिथे कार्यरत होत्या म्हणून. जनरली ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असतात पण सायंटिफिक क्षेत्रात नसतात एवढ्या. त्यामुळे इथलं वातावरण होतं ना कांचन फार पोषक होतं, फ्रेंडली होतं. त्यामुळे या सगळ्यांना तरीही संसारात म्हणून ज्या अडचणी येतात, जसं तुमचं लग्न झाल्यावर तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात, बरोबर आहे, नक्कीच. बाळाचा जन्म झाल्यावर तारेवरची त्या कसरत वाढतात, असते. तारेवरची कसरत असते, घरही सांभाळायचं, कामही सांभाळायचं आणि तेही उत्कृष्ट. तेही दोन्ही आघाड्यांवरती आपल्याला उभं राहायचं असतं. पण माझ्या आजूबाजूच्या सगळ्या जणी ते करत होत्या. आमच्या बॉस किंवा या आमच्या फ्रेंड फिलॉसॉफर गाईड होत्या म्हणा, म्हणजे तू मैत्रिणी चांगल्या निवडल्या, मिळाल्या, मिळाल्या, माझं निवडल्या, नशीब असं मिळाल्या समज. आणि निवडल्या पण. खूप थोड्याफार महत्त्वाचं, फ्रेंड प्रमाणात. सर्कल आपलं खूप महत्त्वाचं असतो. खरं आहे. आणि त्या ह्याच्यात माझ्या आईवडिलांनी, माझ्या सासू सासऱ्यांनी, माझ्या पतीने खूप मोलाचं सहकार्य केलं. मुलगा माझा छोटा होता आणि त्याच काळात ना नेमकी माझी PhD सुरू झालेली. अतिशय कठीण म्हणजे चॅलेंजिंग काळ होता. पण माझे आईवडील माझ्याकडे यायचे, सासू सासरे यायचे. मला अजून आठवतं की माझं डिलिव्हरी झाली होती आणि 1 महिन्यात माझा एक इंटरव्ह्यू होता. 1 महिन्याच्या बाळाला मला घरी सोडावं लागलं. माझी आई त्याला बघत होती. ती तर खूप मोठा अक्षरशः बॅकबोन होती. बाबा मला सोडायला सेंटरवर आले. झाल्यावर म्हणाले, काय झालं, प्रमोशन मिळालं का? हो. पण ते स्वतः थांबले होते. माझ्या सासूबाई माझ्यासाठी असंच काही मिस्टरांना बाहेर जावं लागलं, सुट्टी घेता येत नाही, त्या गोव्याहून आल्या, त्या अडकल्या. मुंबईत धुवाधार पाऊस चालू झालेला. त्यांना माहिती नाही, त्या तसंच सामान घेऊन स्टेशनवर उतरल्या आणि मला, अभि उमा आगे कैसे आना है? म्हटलं मैं आती हूँ आपको लेने. पण त्या आल्या. त्यांनी अशा पद्धतीने खूप सहकार्य मिळालं आणि सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसते. तर आपण हातात काम घेतलं आहे ना, ते आज म्हणजे आजच पुरं घ्यायचं. सगळं थांबवलं, मेंटेनन्सला बोलवलं. टाटा, आमची बिल्डिंग जी आहे ना ती टाटा हॉस्पिटलचा पार्ट आहे, त्या लोकांना बोलवलं, नवं अप्लाय आणलं, त्याची हेल्थ फिजिसिस्ट बरोबर बसून कॅल्क्युलेशन्स केली, ती भिंतीची किती ऑप्टिमल आम्ही घेऊ शकतो त्याची मर्यादा कमी केली. पण त्या दिवशी आम्ही जो तासाभराचा कार्यक्रम होता तो संध्याकाळी 5 वाजता पार पडला. पण तो पार पडलाच जिद्दीने केल्यामुळे. आणि हे बाळकडू मला माझ्या मेंटर डॉक्टर लेबाना यांनी दिलं. हे मी सांगते, दिलेलं प्लॅनिंग आहे ते पुरं करायचंच, भले कुठलेही अडचणी होत. आणि यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बरं का, आपण शाळेत असतो, वाचतो, तुम्ही खूप स्कॉलर आहात, कशावरून ठरतं तुम्हाला मार्क्स मिळतात. पण जेव्हा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जातात ना, नुसतं थिअरॉटिकल नॉलेज चालत नाही. तुम्हाला टीम बिहेवियर यावं लागतं. तुम्ही एका टीमचा पार्ट असता, सामाजिक भान लागतं, 4 लोकांना घेऊन तुम्हाला पुढं जावं लागतं. तर ते देखील तुम्हाला तितकंच आवश्यक आहे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही पुढे जाताना. हे मात्र मला सांगायचं आहे तुम्हाला स्पेसिफिकली. आणि या घटनेने मला एक कळलं, हातात कुठलंही काम असेल ते ठरवलं आहे ना, त्यात कितीही अडचण आली, कुठल्याही क्षणी आली तरी ते पार पाडायचं. कारण ते ठरवलंय. कारण ते ठरवलंय, तुमचा प्लॅन आहे, तो नाही सोडायचा असा सहजासहजी. बरं उमाताई, तू मला फोनवर काल म्हणाली का, एक वाक्य म्हणाली का, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हो. हे कसं काय जस्टिफाय करशील तू वाक्य? मी मगाशी तुम्हाला सांगितले ना माझी हकीकत. TYला मार्क तितके नाही, MSCची ॲडमिशन अशी होते, किती दुःखी झाले मी. पण आज मी विचार करते, तेव्हा मला छान मार्क पडले असते, मी MSC केली असती, पुढे संशोधन केलं असतं की नाही माहीत नाही, कदाचित केलं असतं. पण ते या पद्धतीचं नसतं, ते रुग्णसेवेशी रिलेटेड नसतं. त्यातलं जे समाधान आहे ते मला मिळालं नसतं. बरोबर. आणि तो एक वेगळाच भाग झाला असता. आज मी एका मोठ्या सेंटरची भाग आहे, मला स्वतःला अभिमान आहे की मी देशासाठी काही करते, ते नसतं. त्यामुळे मला असं वाटतं, ती जी एक घटना लहानपणी आपण गोष्ट ऐकायचो, राजा प्रधान असतात, प्रधान काय म्हणायचा, जे होतं ते चांगल्यासाठी. तर राजा हसायचा. ते शिकारायला जातात आणि एक फळ कापतो प्रधान, हात त्याचा करंगळी तुटते. तर काय प्रधानजी, आता हे पण चांगल्यासाठीच का? चेष्टेने राजा म्हणतो. प्रधानजी म्हणतात, हो महाराज, हे पण चांगल्यासाठीच बरं का. राजा हसतो, काय ह्याला काय बोलायचं. आणि ते दोघंच जण पुढे जातात, शस्त्र तिथेच ठेवून, आणि त्यांना घेराव पडतो.
आदिवासींचा, आणि का कोण जाणे ते राजाला सोडतात पण प्रधानाला नेतात. राजा मागे येतो पण घाबरलेला असतो, आता ह्याचं काय होणार. प्रधानजींना तरी त्याची नजर प्रधानजींकडे बघून म्हणते काय आता हे पण चांगल्यासाठीच का. प्रधानजी खमके, तेही नजरेने उत्तर देतात हो हेही चांगल्यासाठीच. आणि पुढे काय होतं, त्यांना नरबळीसाठी नेलेलं असतं. जेव्हा गुरूंसमोर नेलं जातं तर गुरु त्यांना बघतात, म्हणतात अरे हा माणूस नाही चालणार का. नाही, याची करंगळी तुटली आहे ना. आपल्या प्रथेत तर नसतं. प्रधानजी सुटतात, परत येतात. राजा म्हणतात वाचलात कसं. म्हणतात महाराज काय सांगितलं होतं, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बघा, तुम्हाला पकडलं असतं तर तुमचा जीव गेला असता, पण केवळ या करंगळीने मी वाचलो. त्यामुळे मुलींनो, जे होतं ते चांगल्यासाठी. त्याचा एक्सेप्टन्स पण हवा, मोठं मन करून. नक्कीच. तर ताई, आता ह्यापैकी जर कुणाला या क्षेत्रात जायचं असेल तर त्यांना काय गुण, काय शिक्षण, काय पात्रता असणं गरजेचं आहे. म्हणजे 10वी नंतर मुली कन्फ्यूज होतात, सायन्स घेऊ, कॉमर्स घेऊ का आर्ट्स घेऊ, हो की नाही. मग 10 जणांना विचारतात, मग हा हे सांगतो ते सांगतो. थोडंसं तुझ्याकडनं काय मार्गदर्शन राहील. पहिल्यांदा मी सांगते की तुमची जी आवड आहे ना त्या क्षेत्रात तुम्ही गेलेलं चांगलं. आता या क्षणाला मी सायन्स घेतलं आहे आणि मी BIRC जॉईन केलं, तर मी तुम्हाला त्याची माहिती देते की इथे जायचे आजचे मार्ग काय. तर प्रथम तुम्हाला शास्त्र शाखा निवडावी लागेल आणि बेसिक सायन्समध्ये जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तर पोस्ट ग्रॅज्युएशनही करावं लागेल. त्यात तुम्हाला 65% कट ऑफ असतो आणि त्यानंतर एक ट्रेनिंग स्कूलची एक एक्झाम असते, ती द्यावी लागते. इंटरव्ह्यू घेतात आणि तुम्ही सायंटिफिक ऑफिसर म्हणून डायरेक्ट जॉईन होता. मी असिस्टंट ग्रेडला होते, पण तुम्ही ऑफिसर म्हणून सहज जाऊन होऊ शकता. आणि त्याला तुम्ही बायोलॉजीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री यातही ती अपॉर्च्युनिटी आहे. तसंच तुम्ही इंजिनियर असलात तरीसुद्धा ही अपॉर्च्युनिटी आहे. पण ते तुम्ही ठरवायचं ती तुम्हाला घ्यायची आहे की नाही. हा एक रस्ता झाला. आता दुसरा रस्ता म्हणजे तुम्ही समजा बेसिक सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं, पुढे काय कराल. तर अनेक रस्ते. क्लिनिकल रिसर्च खूप जोमात चालला आहे आणि बेसिक रिसर्चसाठी सुद्धा तुम्ही MSc केलीत आणि त्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजीचं थोडं ट्रेनिंग घेतलं तर अनेक कंपन्यांना तसे तज्ज्ञ हवेत की ते मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये परफॉर्म करतील. तो एक रस्ता आहे. आयसर आणि नायसर या उत्तम इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या बेसिक. आयसर नायसर काय हे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशन, सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन. तसंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन. आणि यांना प्रवेश हा 12वी नंतर मिळतो आणि तिथून तुम्ही घेतलात की तुम्ही डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन करून बाहेर पडता आणि उत्तम पद्धतीचं शिक्षण तिथं मिळतं. तुम्हाला रिसर्च ॲप्टिट्यूड असेल तर त्यात पुढे जाऊ शकता. तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, हरकत नाही, पण याचा अर्थ तुम्ही रिसर्च करू नये असं थोडीच आहे. रिसर्च तर कशातही करता येतो. संशोधन कुठल्याही क्षेत्रात करू शकता. तर तुम्ही डॉक्टर झालात तरी संशोधन क्षेत्रात तुम्ही कार्यरत होऊ शकता. असे आज अचानक अनेक गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. आजचं जे इंजिनिअरिंग आहे ना कांचन, ते बरंचसं बायोलॉजीशी इंटिग्रेट होतं आहे. बरं. त्यामुळे तुम्हाला ती फील्ड घेतली तरी तुम्ही संशोधन क्षेत्रात येऊ शकता. हे संशोधनाबद्दल, हे देशातल्या. त्यानंतर तुम्ही संशोधनाच्या शिष्यवृत्ती घेऊन परदेशी जाऊ शकता. तिथे तुम्ही वेगवेगळं कार्य करू शकता. हे बेसिक सायन्स आणि संशोधनाविषयी मी बोलले. मग त्याप्रमाणे फार्माकोलॉजी आहे, क्लिनिकल रिसर्च आहे, असे अनेक तुम्हाला क्षेत्र उपलब्ध आहेत. आणि आज तर तुम्हाला इंटरनेट तुमच्या बोटाशी आहे. तुम्हाला कितीतरी गोष्टी कळतात. सायंटिफिक जर्नलिझम असतो. तुम्ही सायन्स घेतलं, पुढे गेलात आणि तुम्हाला संशोधन नाही करायचं पण तुम्हाला लिखाण उत्तम करता येतं, तर तुम्ही अशा अनेक मासिकांच्या आर्टिकल्स लिहायला मदत करू शकता. टेक्निकल रायटिंग म्हणून एक लाईन असते, त्यांना भाषा ज्ञान अतिशय आवश्यक आहे. हे पण मला कांचन तू फार चांगला मुद्दा सांगितलास. आम्ही सायन्सवाल्या मुलींचं काय होतं माहिती आहे, सायन्समध्ये टॉप स्कोअर करायचा, मग कशाचा अभ्यास नाही करायचा, भाषेचा, इंग्लिश, मराठी, हिंदी, असं नाही चालत. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, पुढे जाऊन तुम्हाला लिखाण करायचं असतं. तुमची एक्सप्रेशन विकसित व्हावं लागतं, स्वतःचा विचार विकसित व्हावा लागतो. ह्याला स्वतःचं लिखाण आणि स्वतःचं वाचन करणं गरजेचं आहे. आणि त्याला महत्त्वाचं भाषा आहे की नाही कांचन. आपलं म्हणणं मांडण्यासाठी भाषा हे एकमेव साधन आहे. हां, त्यामुळे त्या विषयाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, एवढंच माझं म्हणणं. कराल का दुर्लक्ष? नाही 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 ना, शहाण्या आहेत त्या. बरं, आजचा विद्यार्थी आणि पालक यांना काही संदेश देशील का? आजचा विद्यार्थी खरं सांगू खूप सुजाण आहे. त्यांना खूप संधी आहेत आणि त्यांना खूप काही करायचं आहे आणि आमच्या पिढीपेक्षा तो खूप बोल्ड आहे. फक्त बरेच वेळा काय होतं, वृत्ती थोडी धरसोड होते. अरे हे केलं सोडलं, ते केलं सोडलं,
तसं नाही सोड चालायचं. वृत्ती नसावी. बरोबर. तुम्हाला काय पाहिजे याचा तुम्ही शोध घ्या आणि त्यात तुम्ही स्थिर राहा. आणि त्या क्षेत्रात तुम्हाला कितीही अपयश आलं तरी जिद्दीने त्याला तोंड द्या. स्वतःचं प्लॅनिंग व्यवस्थित केला. ताईने एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस तुम्हाला सांगितलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही काम करा. आणि क्षेत्र अहो कुठलंही असू शकतो, चित्रकला असेल, कला असेल, कॉमर्स असेल, तुम्ही त्यात पुढे जा. पुढे जायसाठी तुम्हाला संशोधन नेहमीच करावं लागतं. ते काय फक्त सायन्सची मक्तेदारी असं समजू नका. उत्तम नाटक, उत्तम चित्रपट निर्माण करणं, लेखन करणं हे सुद्धा तितकीच मोठी कला आहे. त्यातही आज कितीतरी करिअर आहे, म्हणजे बोलायला वेळ अपुरा पडेल इतकं. तर महत्त्वाचं म्हणजे परिश्रम, चिकाटी आणि स्वतःची आवड ओळखणं. आणि कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही परिश्रमाला तयारी ठेवणं आणि पेशन्स या गोष्टी तुमच्यात ठेवा आणि आवड ओळखा. यश तुमच्या पायाशी येणारच. नक्कीच येणार. बरोबर. तर जोरदार टाळ्या ताईसाठी. नक्कीच थोड्या तरी मार्गदर्शित तुम्ही झाल्या. चेहऱ्यावरती तुमच्या हास्य मला दिसतंय. धन्यवाद ताई. एक गोष्ट सांगू का? एकच गोष्ट सांगायची राहिली. नक्कीच नक्कीच. खरं सांगू, मला ना, मी इथं पालकांना एक सांगायचं आहे. तुम्ही आम्हा विद्यार्थिनींना बोट देऊन शाळेत सोडता, शिकवता, तर आमचं बोट जरा जास्त वेळ धरा. आम्हाला जास्त शिकू द्या. आम्ही मोठे होऊ, करिअर करू, तरी आम्हाला तुमची थोडीफार गरज ही लागते. मी स्वतः अनुभवली आहे. तर बोट एकदम सोडू नका. ते आम्हाला गरजेचं आहे. हो, आम्हाला आमचं मॉरल सपोर्ट राहतो त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणा तुम्हाला सांगायची आहे, बघा आपली शाळा, आपल्या आईबाबा यांनी आपल्याला दिलेलं सहकार्य कधीही विसरायचं नाही. नका. बरोबर आहे. त्यांनी तुमचं वेळेला बोट धरलं म्हणून तुम्ही मोठ्या झालात. तर जेव्हा त्यांना गरज असेल ना, तेव्हा तुमचा रोल तुम्ही करायचा. त्यांचा हात तेव्हा तुम्ही पकडायचा. शाळेने फोन केला आम्हाला, दुसऱ्या क्षणाला ताईने आणि मी पण हो सांगितलं, काहीही विचार न करता. शाळेला कधीही विसरता कामा नये. आणि शाळेसाठी काहीतरी करायचंय ही जिद्द मनामध्ये ठेवा आणि अशा पेटून उठा. नक्की. तर धन्यवाद ताई. थँक्यू. ताईला काही विचारायचंय कुणाला? अरे वाजवा, टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे. काही कुणाला प्रश्न आहे? बेधडक विचारा. पुढे आयसर नायसर मध्ये ऍडमिशन कसे मिळणार असं विचारते ना? हा, याच्यासाठी ना बेटा, तुझं नाव सांग आधी. साक्षीसाठी टाळ्या. हिम्मत लागते ना सगळ्यांमध्ये उभं राहून विचारण्यासाठी. तर ताई, तर 12वी नंतर यांच्या एंट्रन्स एक्झाम्स असतात आणि याची माहिती तुला नेटवरती मिळेल. त्या असतात. आणि अजून एक मी ऐकलेलं आहे, तुम्ही जर ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतलेला असेल किंवा KVYP म्हणजे किशोर, मला वाटतं यंग सायंटिस्ट अशी एक योजना आहे, त्या परीक्षा असतात. त्यात जर का तुम्ही पास झालेले असाल तर तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन असते विदाऊट एनी एंट्रन्स. पण समजा ते तुमचं नाही आहे, तर त्याची एंट्रन्स जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला मिळू शकतात. आणि आयसर आणि नायसर ह्या बऱ्याच प्रमाणात आहेत, भारतभर आहेत. आणि त्यांची स्वतःची वेबसाईट आहे. जर तू जाशील तर तुला त्या एक्झामच्या डेट्स आणि त्याला असलेला अभ्यासक्रमही तिथे दिलेला असतो. आणि तुमचा 12वीचा स्कोअर चांगला पाहिजे. आणि ती एंट्रन्स तुम्ही जर पास झालात, त्यानंतर मुलाखतही होते, ती क्लिअर झालात तर तुम्हाला त्यात ॲडमिशन मिळू शकते. ओके. अजून काही? साक्षीनंतर कोण विचारतंय? काही तर मनात चलबिचल असेल ना, मनातलं ओठात आलं पाहिजे. ठीक आहे, सांग तू. आश्लेषा, मी सांगते, मला ऐकू आलं. आयसर नायसर व्यतिरिक्त अजून अशा कोणत्या परीक्षा आहेत की त्यात आम्ही जाऊ शकतो आणि असं किंवा संशोधनासारखं कार्य करू शकतो, असंच आहे ना आश्लेषा? ह्या एक सेंटर फॉर सायन्स अँड एज्युकेशन आहे, ती कालिनाला आहे, तिथेही हा प्रोग्राम चालतो. आणि केवळ हेच नाही, जर तुम्ही बेसिक ग्रॅज्युएशन जरी केलं आणि त्यात चांगले मार्क घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर त्यानंतर PhDच्या अनेक फेलोशिप्स असतात. तो सुद्धा एक रस्ता आहे, त्यानंतरही तुम्ही जाऊ शकता. आणि समजा तुम्ही अगदी डॉक्टर इंजिनियर आहात तर त्यानंतरही तुम्ही रिसर्च करू शकता. तो कोणासाठीही ओपन आहे. PhD करायची असेल तर बेसिक डिग्री पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे,
त्यात चांगले मार्क आणि फेलोशिपच्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स आणि मुलाखती होतात. त्या खूप साऱ्या संशोधन संस्थात असतात. BARCची असते, एक कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, ॲक्ट्रेक म्हणून म्हणतात, तिची आहे. तसंच साऊथमधल्या बऱ्याच युनिव्हर्सिटीज आहेत त्यांची असते. तर त्या जर का तुम्ही ह्याची अर्थात तुम्हाला माहिती इंटरनेटवर जास्त चांगली मिळेल आणि वाईड स्कोप कळेल. मला हा महाराष्ट्रातला आणि साऊथचा माहिती आहे. अशा बऱ्याच टॉक्सिकॉलॉजी म्हणून एक ब्रांच आहे तिची असते. या सगळ्याची ओपनिंग ही तुमची BSc झाल्यावरती येते. BScला चांगले मार्क आणि त्यानंतर डॉक्टरेट करायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यावर चांगले मार्क. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्याही चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत, जशी बडोदा इन्स्टिट्यूट आहे, बायोटेकची आहे, पुणे युनिव्हर्सिटी आहे, खूप चांगल्या इन्स्टिट्यूट्स आहेत. त्याच्यातून जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर तुमची निवड पुढच्या प्रोग्रामला ही जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते. बरं, धन्यवाद. शेवटचा प्रश्न कोण विचारत आहे? अरे वा, कोण? आपण टॉस करूया. दोघी जणींचा हात आहे. बरं, दोघी विचारा. शेवटचे 2 प्रश्न. उभी राहा. नाव सांग. परिघा. छान नाव आहे. वर्तुळ आठवलं मला. परीघ, हो ना? बरं, विचार. हा खूप चांगला प्रश्न आहे. ह्या आमच्या इनिशियल ट्रायल्स असतात आणि ही मॅमेलियन सिस्टम आम्ही घेतो जी ह्युमनशी क्लोज असते. त्यामुळे आम्ही स्केलअप करतो. सुरुवात माईस, त्यानंतर रॅबिट. रॅबिटची जी सिस्टम असते ना ती माणसाच्या सिस्टमशी खूप क्लोज मानली जाते. त्यात जर ते औषध चांगलं चाललं तर त्याचं परत एकदा क्वालिटी टेस्टिंग होतं आणि त्यानंतर ते क्लिनिकल ट्रायलच्या बेसिसवरती येतं. आता त्यात जर का तुम्हाला काही जास्त साईड इफेक्ट्स मिळाले किंवा जास्त डॅमेजिंग इफेक्ट्स मिळाले तर ते आम्हाला कसं कळतं? तर आम्ही त्यांची ब्लड टेस्ट करतो. ॲक्च्युली त्या राईस किंवा माईस आणि रॅट्स यांचा आम्ही सॅक्रिफाईस करतो. म्हणजे काही काळानंतर त्यांना आम्हाला किलिंग करावं लागतं, त्यांना मारावं लागतं. नंतर त्यांच्या शरीरातले वेगवेगळ्या टिश्यूज आम्ही बाहेर घेतो, त्याचा ॲनालिसिस करतो, त्याच्यावरती वेगवेगळे मार्कर्स बघतो. त्यात काही टॉक्सिक पदार्थ आलेत की नाही याच्या खुणा असतात, त्या वेगवेगळ्या टेस्ट आम्ही रन करतो. आणि त्यात सगळ्या चाळणीतून जर हे औषध किंवा हा एक्स्ट्रॅक्ट जो आम्ही बनवला आहे तो पार पडला तर तो क्लिनिकल ट्रायलसाठी, तेही कमी प्रमाणात, एकदम पेशंट्समध्ये नाही जात, एक छोटी क्लिनिकल ट्रायल होते. त्याला फेज 1 म्हणतात, मग फेज 2 आणि मग फेज 3. ते झाल्यानंतर मग ते पेशंट्समध्ये येतं. बरं, ओके. शेवटचा प्रश्न कोण विचारत आहे? नाव सांग. अक्षदा बर्वे. अक्षदा. याच्यात बेस्ट फील कोणती आहे? बेस्ट फील. बेटा बेस्ट असं तुझ्या पद्धतीने असतं, म्हणजे तुला जे वाटेल ते तुझं बेस्ट असतं. मी सांगेन जर तुम्ही PhD केलीत आणि त्यानंतर पुढचं क्षेत्र निवडलं तर तुम्ही जास्त तयार असता, तुम्हाला बराचसा अनुभव आलेला असतो या क्षणात. यातला न्यूक्लिअर मेडिसिन हे सध्याचं चांगलं फील्ड आहे. तसंच आजच्या क्षणाला जेनेटिक्स किंवा रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी हे खूप चांगलं फील्ड आहे. ही हॅपनिंग फील्ड्स आहेत की ज्याच्यात आता स्कोप आहे. आणि अजून एक फील्ड जे आहे जे आता त्याला स्कोप वाढतो तो म्हणजे बायो इन्फॉर्मॅटिक्स, ज्याच्यात सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स याचा संगम आहे. कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आणि सायन्स याचा तो अमाल्गमेशन आहे. त्याचा उपयोग आता जास्त वाढतोय. आम्हाला म्हणजे वेगवेगळे DNA चे सिक्वेन्स बनवायचे असतात, त्याची युटिलिटी बघायची असते, त्याच्यासाठी त्या फील्डचा फार उपयोग होतोय. हे यातलं करंट फील्ड आहे. आणि कॅन्सर आणि त्यात होणारी कॅन्सरचं जे फील्ड आहे हे खूप ओपन आहे. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे कॅन्सर पेशींचा डायग्नोसिसपासून ते थेरपीपर्यंत खूप वाव आहे. तर ही क्षेत्र आहेत, ही यातली सध्या हॅपनिंग क्षेत्र किंवा ज्यात काही तुम्ही खूप काही करू शकाल अशी क्षेत्र आहेत असं मी म्हणेन. बेस्ट म्हणजे ज्याच्यात मला आनंद होतो ते बेस्ट. तुमची आवड ही खरी बेस्ट असते. त्याच्यानंतर तुम्ही जे फील्ड देतात त्याच्यात तुम्ही बेस्टच देणार. पण यातली जी हॅपनिंग क्षेत्र आहेत ती मी तुला सांगितली. धन्यवाद. चौघींसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. गोळे मॅडमला काहीतरी विचारायचं आहे किंवा सांगायचं आहे. मॅडम सांगतात, आम्ही ऐकतो. शिष्यवृत्तीच्या हां, PhDसाठी तुम्हाला फंडिंग असतं, SRF JRF असतात. आणि जर का तुम्ही ऑलिम्पियाड्स क्लिअर केलेल्या असल्या ज्या होमी भाभातर्फे होतात तर तुम्हाला या आयसर नायसरमध्ये तुम्हाला प्रवेश तर मिळतोच, पण माझ्या मताप्रमाणे तुम्हाला थोडाफार आर्थिक सूट मिळते.
आणि याच्या पलीकडे एक PhD विषयी फंडिंग असते माहिती आहे, पण इतर गोष्टींच्या फंडिंगची मला तरी सध्या कल्पना नाही. पण मॅडमनी खूप चांगला मुद्दा सांगितला आहे. मी याच्यावरती मला काय समजतं हे याची माहिती मी जरूर जमा करेन आणि मॅडमना जरूर अपडेट देईन त्याचा. धन्यवाद. आपण नंतर विचारूया आता, ठीक आहे? तुझं नाव सांग. ललिता. हे झाल्यानंतर तू भेटशील मॅडमला, ठीक आहे? ललितासाठी एकदा टाळ्या. जर तुम्हाला विचारलं मुलींनो की जगात सर्वात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे, सर्वात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे, तर कदाचित तुमचं उत्तर काय येईल? ज्याच्याकडे सत्ता आहे, पॉवर, तो खूप शक्तिशाली. किंवा तुमचं मत असू शकतं वेपन्स, शस्त्र ज्याच्याकडे आहे तो शक्तिशाली. किंवा एखादा राजा, त्याचा वारीस, त्याच्याकडे खूप धन दौलत पैसा आहे, तो शक्तिशाली. नाही म्हणताय, बरं. परंतु हे सर्व शक्तिशाली होत नाही, तुम्ही पण मान्य केलं आहे. कारण धन आज आहे, उद्या नाही. लक्ष्मी एका ठिकाणी कधीच थांबत नाही, वास करत नाही. शस्त्रज्ञानापेक्षा शास्त्रज्ञान जास्त उपयोगी आहे. शस्त्र तुटले, गंजले, खराब झाले तर त्याचा उपयोग होणार नाही. पण नॉलेज, ज्ञान, शिक्षण हे कधीही जुनं, खराब, गंजत नाही. नॉलेज कॅन नॉट बी नेवर ऑब्सोलेट. सो त्याचप्रमाणे तुमच्या क्षेत्रात सक्षम होण्यासाठी तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणींना कसं तोंड द्यायचं आहे याचा धडा देण्यासाठी, तुमच्यामधली एक कर्तृत्ववान स्त्री जागृत करण्यासाठी, उत्तुंग स्वप्न ठरवून ते कसं हस्तगत करायचं आहे याचं मार्गदर्शन करण्यासाठी हा आजचा दिवस शाळेने तुमच्यासाठी ठरवला, योजला. ज्ञानाचा धनी हा कायमच सन्मानादरायोग्य आहे. आज इथे विराजमान झालेली आपली उमाताई हिच्यासारखेच ध्रुवीय स्थान उद्या तुम्हालाही निर्माण व्हावे, त्यासाठी हा शाळेचा छोटासा प्रयत्न. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहोचतो ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तृत्वामुळे नाही, तर तिच्यासोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्याच्यात बहुमोल वाटा आहे. आपण मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली शाळा, आपले गुरु हे खूप खूप मोठे असतात. हे उमाताईने इथे येऊन सिद्ध केलंच आहे. तर उमाताईंचे मी खूप खूप आभार मानते. थँक्यू. इथे आलेल्या माझी शिक्षिका, मला खूप आनंद होतोय. गोळे मॅडम, डंबरे मॅडम, अनिवर्तक मॅडम, कांचन सप्रे मॅडम, सहस्रबुद्धे मॅडम मला दिसत आहे. माझंही नाव कांचन ना, तर मी होते ना 5वी 6वीत, मी त्यांच्या पुढे जाऊन उभी राहायचे. ही कांचन माहिती, ही कांचन कशी दिसते म्हणून मी बघायचे. आज सांगते मॅडमला. सगळ्यांचे आभार. मनियार मॅडम, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल, फडके सर, सगळ्यांचे आभार. आणि इथे मुलाखत संपली असं मी जाहीर करते. धन्यवाद. मैत्रिणींनो, डॉक्टर उमाताईशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारून डॉक्टर कांचनताईने उमाताईंच्या आयुष्यातील विविध पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. एका कर्तृत्ववान ताईची ओळख आपल्याच एका माजी विद्यार्थिनीने आपल्याला करून दिली व भविष्यातील अनेक वाटा आपल्यासमोर उलगडून दाखवल्या. डॉक्टर कांचनताईचे आभार मानतायत ताईच्या आवडीच्या शिक्षिका माननीय सौ मंगला पाठक मॅडम. मी माननीय सौ पाठक मॅडम यांना नम्र विनंती करते की कृपया त्यांनी कांचनताईचे आभार मानावेत. डॉक्टर उमाताईंचे आणि डॉक्टर कांचनताईंचे मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते व आपल्या मुलाखतीचं पहिलं सत्र इथे संपन्न झालं असं जाहीर करते. आपण लगेचच दुसऱ्या सत्राला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद ताई.